एका नगरात दोन ब्राह्मण शेजारी शेजारी राहत होते. एक अत्यंत गरीब तर दुसरा अफाट श्रीमंत. श्रीमंताकडे संपत्तीची रेलचेल होती, तर गरिबाच्या घरात 2 वेळच्या अन्नाचीही भ्रांत होती. गरिबी माणसाची फक्त खिशाचीच नाही, तर नात्यांचीही परीक्षा पाहते. त्या गरीब ब्राह्मणाची पत्नीही अखंड दारिद्र्याला कंटाळली होती. रोजच्या उपासमारीने तिच्या मनातला संयम संपला होता. सकाळ उगवली की तक्रारी सुरू होत, संध्याकाळ झाली की वाद पेटत. प्रत्येक दिवस नव्या भांडणानेच संपत असे. एके पौर्णिमेच्या दिवशी पत्नीचे कटू शब्द ऐकून त्या ब्राह्मणाचे हृदय पूर्णपणे तुटले. त्याने मनाशी निश्चय केला, या जीवनापेक्षा मृत्यूच बरा. किमान माझ्या मृत्यूने एखाद्या हिंस्र प्राण्याची भूक तरी भागेल आणि या रोजच्या अपमानातून माझी कायमची सुटका होईल. असा विचार करत तो एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात बराच आत गेल्यानंतर त्याच्या नजरेस एक विशाल गुहा पडली. त्या गुहेत एक प्रचंड वाघ गाढ झोपला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवशी त्या गुहेच्या प्रवेशद्वारावर एक शुभ्र तेजस्वी हंस पहारा देत उभा होता. दुरूनच त्या हंसाने ब्राह्मणाला गुहेकडे येताना पाहिले. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले. हा ब्राह्मण आत आला तर वाघ जागा होईल आणि क्षणार्धात याचा प्राण घेईल. आज पौर्णिमेचा पवित्र दिवस. या दिवशी एका निरपराध ब्राह्मणाचा मृत्यू माझ्या डोळ्यांसमोर झाला तर त्या पापाचा भागीदार मीही ठरेन. काहीही झाले तरी याचे प्राण वाचवलेच पाहिजेत. क्षणभर विचार करून त्या बुद्धिमान हंसाला एक युक्ती सुचली. तो मोठ्याने वाघाचे कौतुक करू लागला. अरे वनराज, उठा उठा लवकर, आज तुमचे भाग्य उजळले आहे. पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वयं ब्राह्मणदेव तुमच्या दारी आले आहेत. अशी सुवर्ण संधी वारंवार येत नाही. लवकर उठा, त्यांचा आदर करा, त्यांना दक्षिणा द्या. ब्राह्मणाला श्रद्धेने दक्षिणा दिल्यास तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. या पशु योनीतून मुक्त होण्याचा याहून श्रेष्ठ मार्ग दुसरा नाही. हंसाचे शब्द ऐकून वाघ गंभीर झाला. त्यालाही ते सत्य वाटले. तो शांतपणे उठला. अनेक वर्षांपूर्वी त्याने ज्या माणसांची शिकार केली होती, त्याचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान आभूषणे अजूनही गुहेत पडून होती. वाघाने ती सर्व संपत्ती ब्राह्मणाच्या चरणी अर्पण केली. इतकेच नव्हे तर त्याने नम्रपणे आपले मस्तक खाली झुकवले आणि भक्तिभावाने ब्राह्मणाचे चरण आपल्या जिभेने स्पर्श केले. त्या क्षणी हंसाने अलगद ब्राह्मणाला इशारा केला, ब्राह्मणदेव, विलंब करू नका. हे सर्व दागिने घेऊन ताबडतोब येथून निघून जा. हा वाघ आहे, याच्या मनात कधी कोणता विचार येईल याचा काही नेम नाही. ब्राह्मणाने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने दागिने गोळा केले आणि वेगाने आपल्या घरी परतला. घरी पोहोचल्यावर इतकी अमाप संपत्ती पाहून त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून आनंद अश्रू उभे राहिले. काही दिवसात ते दागिने विकले गेले. त्यांच्या घरातील दारिद्र्य कायमचे नाहीसे झाले. जिथे रोज भांडणांचे आवाज घुमायचे, तिथे आता समाधान, शांतता आणि आनंदाचे सूर ऐकू येऊ लागले. परंतु म्हणतात ना, माणूस स्वतःच्या दुःखाने जितका व्यथित होत नाही, त्यापेक्षा दुसऱ्याचे सुख आणि प्रगती पाहून अधिक जळफळतो. अगदी हाच रोग त्या श्रीमंत ब्राह्मणालाही जडला होता. शेजाऱ्याच्या झोपडीत अचानक आलेले वैभव त्याच्या डोळ्यात खुपू लागले. स्वतःकडे सर्व काही असूनही गरीब ब्राह्मणाच्या नशिबाने त्याच्या मनातील मत्सराची ठेणगी आता धगधगत्या आगीत रूपांतरित होऊ लागली. शेजाऱ्याच्या घरात अचानक आलेले वैभव पाहून श्रीमंत ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनात कुतूहलापेक्षा मत्सरच अधिक जागा झाला. एके दिवशी ती मुद्दाम गरीब ब्राह्मणाच्या घरी गेली. गोड बोलत, प्रेमाने चौकशी करत तिने गरीब ब्राह्मणाच्या पत्नीचा विश्वास संपादन केला. बोलता बोलता गरीब ब्राह्मणाच्या पत्नीनेही काही न लपवता संपूर्ण घटना सांगितली. कशी पौर्णिमेच्या दिवशी जंगलातील एका वाघाने ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून अमूल्य दागिने अर्पण केले आणि त्यांच्या आयुष्याचे नशीबच पालटले. ही गोष्ट ऐकताच श्रीमंत ब्राह्मणाच्या पत्नीच्या डोळ्यात लोभाची चमक आली. घरी परतताच तिने आपल्या पतीच्या मागे हट्टाचा धडका लावला.
पुढच्या पौर्णिमेला तुम्हीही त्या जंगलात जाल, त्या वाघाकडून दक्षिणा घेऊनच परत याल. पत्नीच्या हट्टापुढे अखेर श्रीमंत ब्राह्मणाला मान झुकवावी लागली. पुढील पौर्णिमेच्या रात्री तोही त्या जंगलातील गुहेकडे निघाला. परंतु यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. त्या गुहेवर पहारा देणारा दयाळू हंस आता तेथे नव्हता. तो आपल्या सरोवराकडे निघून गेला होता. त्याच्या जागी आता एक धूर्त, स्वार्थी कावळा पहारा देत बसला होता. तो कावळा मनात विचार करत होता, वाघाने एखादी शिकार केली की उरलेले मांस माझ्या वाट्याला येईल. आज जर हा मनुष्य वाघाच्या तावडीत सापडला तर माझीही चांगली मेजवानी होईल. ब्राह्मण जसा गुहेजवळ येऊ लागला तसा कावळ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो मोठ्याने काव 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 करत आरडाओरडा करू लागला. कावळ्याचा कर्कश आवाज ऐकताच वाघाची झोप मोडली. तो संतापाने उठला आणि प्रचंड गर्जना करू लागला. तेवढ्यात त्याची नजर गुहेबाहेर उभ्या असलेल्या त्या श्रीमंत ब्राह्मणावर पडली. क्षणभर त्याच्या मनात त्या दयाळू हंसाचे शब्द घुमू लागले. त्याला लगेच समजले की हा कावळा एवढा आरडाओरडा का करत आहे. वाघाच्या अंतःकरणात अजूनही हंसाने जागवलेले पुण्यकर्माचे संस्कार जिवंत होते. त्याला पुन्हा पाप करायचे नव्हते, पण त्याच वेळी त्याला आपल्या स्वभावाचीही जाणीव होती. त्याने स्वतःला सावरले आणि गंभीर आवाजात ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मण देव, जो हंस उदात्त विचारांचा, निर्मळ मनाचा आणि दुसऱ्यांचे प्राण वाचवणारा होता, तो आता येथे नाही. तो आपल्या सरोवराकडे परत गेला आहे. आता येथे या कावळ्याचा पहारा आहे. हा मला तुला ठार मारण्यासाठी चिथावत आहे. माझी बुद्धी भ्रष्ट होण्यापूर्वी, माझ्यातील हिंसक पशु जागा होण्यापूर्वी तुम्ही ताबडतोब येथून निघून जा. तो हंस असा होता ज्याने माझ्यासारख्या हिंसक प्राण्याकडूनही पुण्यकर्म घडवून आणले, पण हा कावळा माझ्यातील पापाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. वाघाचे शब्द ऐकताच श्रीमंत ब्राह्मणाच्या अंगावर भीतीचा थरकाप उडाला. त्याला क्षणात संपूर्ण सत्य उमगले. संगती बदलली की विचार बदलतात आणि विचार बदलले की नियतही बदलते. क्षणाचाही विलंब न करता तो जीवाच्या आकांताने त्या गुहेतून पळू लागला आणि मागे वळूनही न पाहता आपल्या घराच्या दिशेने धावत सुटला. मित्रांनो, ही कथा फक्त जंगलातील एका हंस, कावळा आणि वाघाची नाही. ही कथा आजच्या समाजाचे वास्तव आपल्या डोळ्यासमोर उभे करते. या कथेतील हंस आणि कावळा हे दुसरे कोणी नसून आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. जो दुसऱ्याचे दुःख पाहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, जो दुसऱ्याच्या आनंदात मनापासून आनंद मानतो, जो संकटातही योग्य मार्ग दाखवतो, तोच खरा हंस स्वभावाचा माणूस आहे. पण जो दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधतो, ज्याला दुसऱ्याचे सुख, प्रगती आणि यश पाहवत नाही, जो मत्सर, द्वेष आणि स्वार्थाच्या आहारी जाऊन इतरांचे नुकसान व्हावे अशीच इच्छा बाळगतो, तो कावळ्याच्या प्रवृत्तीचा माणूस आहे. ज्यांना प्रेमाने, एकोपाने आणि परस्परांना आधार देत जगायचे असते, ते हंसाच्या विचारांचे असतात. आणि ज्यांच्या मनात सतत भांडण, वैर, फसवणूक, लुबाडणूक आणि दुसऱ्याला खाली खेचण्याचेच विचार असतात, ते कावळ्याच्या प्रवृत्तीचे असतात. म्हणून आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे शहाणपण म्हणजे आपल्या आसपास लपून बसलेल्या कावळ्यांना ओळखणे, अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणे आणि हंसासारखे निर्मळ, सज्जन, हितचिंतक लोक आपल्या आयुष्यात जपणे. कारण संगत माणसाचे भविष्य घडवते किंवा बिघडवते. चांगल्या माणसांची साथ आपल्याला उन्नतीकडे घेऊन जाते, तर वाईट प्रवृत्तीची संगत नकळत अधःपतनाच्या दिशेने ढकलते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी हंस स्वभावाच्या माणसांची साथ निवडा आणि कावळ्यासारख्या मत्सरी, स्वार्थी आणि द्वेषी प्रवृत्तीच्या लोकांपासून स्वतःचे संरक्षण करा. यामध्येच आपल्या सर्वांचे खरे कल्याण दडलेले आहे. जर ही कथा आणि तिच्या मागचा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या विचारांसह.